मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवताना जी युतीची बोलणी व्हायची ती आणखीन अद्याप झालेली नाही। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंच बसून त्यावर निर्णय घेणार आहेत। म्हणून ह्या ज्या काही बातम्या आहेत ह्या बातम्या फक्त चालत आहेत, आणखीन जेव्हा त्यांची बैठक होईल त्या टायमाला हे सूत्र ठरणार आहे। तरी प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये जागा जास्त कशा येतील या पद्धतीने तयारी केलेली आहे आणि मला वाटतं ते गैर नाही आहे। म्हणून आत्ताच्या घडीला याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। 65 ते 75 जागाबद्दल तुमचं काय मत आहे? शिवसेनेला आणखी बोलणीच झालेली नाही, त्याच्यावर आता चर्चा करण्यात काय अर्थ नाही आहे। याचा सर्वस्वी निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत आणि जेव्हा हे बोलणी होईल त्या टायमाला ते स्पष्ट चित्र होईल। रवींद्र धंगेकर जे आहेत ते मोहळांवरती त्यांचे आरोप सुरूच आहेत आणि निवडणूक पत्राची कॉपी पोस्ट करत हल्लाबोल केलाय की मुरलीधर मोहोळांवर जो गुन्हा दाखल झालेला आहे अॅट्रॉसिटीचा आणि गंभीर गुन्हे असल्याचा दावा पण त्यांनी केलेला आहे। या सगळ्या प्रकरणात तुम्ही काही दंगेकरांशी काय बोलणं झालंय का किंवा या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? नाही, दंगेकरांचा 3-4 दिवसापूर्वी मला फोन आला होता, त्यांनी त्यांची भूमिका काही स्पष्ट केलेली आहे। जैन मुनीची असलेली जागेच्या संदर्भात जे काही घोटाळे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेले त्याचे पुरावे त्यांनी दाखवलेले आहेत आणि 1-2 दिवसात ते मला भेटायला सुद्धा येणार आहेत। म्हणून त्यांनी त्या पद्धतीने केलेले आरोप हे मुरलीधर मंत्री महोदयावर आहे आणि त्याच्याबद्दलची सहनिशा करण्याचं काम हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दंगेकरांशी सुद्धा बोललेले आहेत। म्हणून यावर आता आम्ही वाद घालत नाही, तिथलं स्थानिक राजकारणामध्ये नेमकं काय घडलंय याची सगळी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत। बरं, या सगळ्या प्रकरणात दंगेकरांशी पक्षपातीशी आहे सोबत आहे? दंगेकरांनी पक्षाच्या विरोधात काहीच केलेलं नाहीये, त्यांनी भाजपवर कुठेही हे केलेलं नाही, टीका केलेली नाही। मुरलीधर मोहोळच्या विरोधातच फक्त बोललेलं आहे। म्हणून भाजप विरुद्ध सेना असं काही चित्र तिथं नाहीये। तेथील असलेल्या राजकारणाच्या अनुषंगाने झालेले जे काही वक्तव्य आहेत त्याची दखल पक्षाने घेतलेली आहे। पुन्हा एकदा तुमच्यावर रोहित पवारांनी आरोप केलेला आहे आणि त्यांनी काही कागदपत्र समोर आणलेली आहेत, ती वन विभागाची कागदपत्र आहेत आणि त्यामध्ये यशवंत बिलवरकर यांनी करोडो रुपयांची सिडकोची जमीन हडप केल्याचा आरोप केलाय। याची मास्टर माइंड आपण आहात, त्यामुळे आपल्या राजीनाम्याची मागणी याला धरूनच वन विभागाने पत्र दिलेलं आहे, त्यात गुन्हा दाखल करण्याची वन विभागाची मागणी आहे। म्हणजे यातून असं स्पष्ट होतं की घोटाळा झालाय असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। ह्या सर्व जे काही बाबी आहेत त्यांनी त्या सिडकोच्या अधिकाऱ्याकडे दिल्या पाहिजेत किंवा मुख्यमंत्र्याकडे द्या, जर दिल्या असतील तर त्याची चौकशी होईल। परंतु तुम्ही ज्याच्याबरोबर फिरतायत ना त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व एकदा तपासा। रोहित पवारला आता संजय राऊत सारखं बडबड करण्याची सवय झालेली आहे, बेछूट आरोप करायचे, कुणाला तरी टार्गेट करायचं आणि स्वतः हायलाईटमध्ये राहायचं। हे धंदे बंद करा। नसता तो बिलवरकर काय बिलवरकर आहे त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्या। त्यांनी अब्रू नुकसानचा दावा त्यांच्यावर दाखल केलाय ना, त्याला समोर जा ना। आम्ही जर काही चुकीचं केलं असेल तर निश्चितच सजा झाली पाहिजे, निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे। त्या बिलवरकर काय नाव त्यांचं, त्यांनी एसआयटीची मागणी केलेली आहे। ज्याची जमीन तुम्ही खातायत आणि ज्यांच्या मार्फत तुम्ही हे सगळे दलाली करतायत त्यांचं काय, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, त्यांचे कुणाकुणाबरोबर फोटो आहेत, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना। परंतु आता आपल्यावर आरोप पुन्हा व्हायला लागलेले आहेत, ह्या भीतीपोटी त्यांनी केलेले हे वक्तव्य आहे आणि यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत। कोणतंही सरकार असेल असे डोळे झाकून कोणतीही म्हणजे जमीन संपादित करत नाहीत। त्या सगळी माहिती ही MIDCकडे आहे, सिडकोकडे आहे। त्या सिडकोने त्याच्यावर जे काही असेल त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। साताराच्या त्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता वेगवेगळी चर्चा होते आणि अंबादास दानवेंनी थेट भाजपचे रणजित निंबाळकर यांच्या भावाचं नाव घेतलं आहे आणि या सगळ्यामध्ये खासदार कोण अशी देखील सगळी चर्चा सुरू असताना हे सगळे आरोप आता होताना त्याच्यामध्ये कोण आहे याची मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेतलाय आणि असा जो कृत्य करणारा आहे त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, मग तो कोणी का असेना। एक पोलीसवाला एका डॉक्टर बरोबर अशा पद्धतीचं वागतो
हेच मुळात समाजामध्ये कुणाला पसंत पडणारं नाही आहे. कोणीही त्याचं समर्थन करणार नाही. त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. गडकरी नेहमी चर्चेत असतात वेगवेगळे वक्तव्य. त्यांनी आता आणखी एक वक्तव्य केलंय, जोरदार इन्कमिंग सोबतच पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही. भाजपच्या इन्कमिंग गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना सल्ला देण्याचा निश्चित अधिकार आहे. त्यांनी सल्ले दिलेले ते गोष्टी वरिष्ठ सुद्धा ऐकतात. म्हणून पक्षामध्ये चिलबिल होऊ नये किंवा एखाद्या वेळेला इनकमिंग आणि आउटगोईंगचं याच्यामध्ये काही फरक पडू नये म्हणून त्यांनी दिलेले ते एक संकेत आहेत. त्याचा कदाचित भाजपवाले गांभीर्याने विचारही करतील. पण हे सगळा जो घोटाळा झाला सिडकोचा, त्यावेळेस सिडकोचे अध्यक्ष आपण होता का सर त्याच्यामध्ये? हो, होतो ना. मी आजही तुम्हाला, त्यांना माहिती नाही पूर्ण. हे आरोप करणारे जे लोक आहेत ना, हे मूर्ख आहेत. आजही आम्ही त्यांना जमीन अलॉट केलेली नाही किंवा त्यांना दिलेली नाही. 5,000 कोटीचा घोटाळा झाला. जमीन किती? 15 एकर. संपादित किती केली? 150 एकर. आणि 5,000 कोटीचा घोटाळा झाला. बेछूट आरोप करून त्या माणसाला कसं तरी ब्लॅकमेल करायचं, त्याची जमीन ह्यांना बळकवायची. हे जे काय उद्योग यांनी केलेले होते, ह्या उद्योगामध्ये हे स्वतःच फसलेले आहेत. म्हणून त्या बिवलकरनी सगळं स्पष्टीकरण कागदपत्रासहित त्या सिडकोकडे दिलेलं आहे आणि सरकारकडे दिलेलं आहे. आज दिव्य मराठीला बातमी आली. मी काल मनपाच्या कार्यक्रमात बोलले की राजकारण टिकून राहणे फार अवघड आहे. आमदारकीचे 4 टर्म झाले, आता बस झालाय. राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं, चांगलं काम करावं. आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे, मीच कायम तिथे राहील असं काही नसतं. म्हणून कधी थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे. म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बस झालं. 4 टर्म मी आता आमदारकी राहिलेलो आहे, 10 वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे. कदाचित पुढे मी राहील की नाही मला माहीत नाही. परंतु त्या भाषणाच्या ओघामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते 2043ला मुख्य सचिव होतील, या त्यांचा तो कालावधी आहे. आणि 2043ला मी थोडी राहणार आहे. इतके वर्ष जगण्याची माझी इच्छा सुद्धा नाही. आणखी ते एक परवाच्या स्नेहमिलनामध्ये तुम्ही खैरेंचा उल्लेख केला. खैरेंनी तुम्हाला मदत केली? सगळ्यांनी मदत केलेली. आता सगळ्याची नावं घेणं योग्य नाही आहे. परंतु माणूस जिंकल्यानंतर आपल्याला कुणाच्या वक्तव्यामुळे काय काय फायदा झाला याची आपण दखल घेतली पाहिजे. काही लोक पडल्यानंतर टीका करतात, मी जिंकल्यानंतर त्यांचे आभार मानतो. हा त्यांच्यातला आणि माझ्यातला फरक आहे. कसा वाटा होता म्हणजे ते विद्यार्थ्यांचा वाटा होता असं तुम्ही? आता झाल्या निवडणुका. अहो, खैरेचं नामबादाचं भांडण हे काय आम्हाला पथ्यावर पडलं नाही का? पडलं ना. डायरेक्ट नाही तर पण इनडायरेक्टली त्याचा फायदा झालाच ना. एकाने एकाची सुपारी घेतली होती, दुसऱ्याने दुसऱ्याची सुपारी घेतली होती. आणि ह्या सुपारीबाजाच्या चक्करमध्ये लोकांनी त्यांना नाकारलं आणि त्याचा फायदा निश्चित मला झाला. म्हणजे निवडणुकीमध्ये फायदाच झाला मला. म्हणून या दोघांनी असं भांडत राहिलं तर आमचा फायदा होतो एवढं मात्र निश्चित आहे. महानगरपालिकेत खैरे तुम्हाला मदत करणार आहेत का? महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे? आज त्यांची अवस्था अशी की त्याच्याकडे उमेदवार नाहीत. आता हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून पराभवाची कारणं सांगायची तयारी करतायत. आम्ही निवडणुकीची तयारी करतोय, हे पराभवाची तयारी करतायत. म्हणून येणारी महानगरपालिका आम्ही बहुमतात जिंकतोय. हिंदी में क्या देंगे? राज्य सरकार ने एक जीआर निकाला है और उसमें अवैध रूप से बांग्लादेशी जो है उन्हें ब्लैकलिस्ट किया जाए. देश भर में जो बांग्लादेशी आ रहे हैं, जिनकी घुसखोरी बढ़ रही है, इसका इफेक्ट उन्होंने अपना राशन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड निकाला है और वो यहाँ के रहवासी दिखाना चाहते हैं. ऐसी सबकी शोध मुहिम राज्य सरकार ने शुरू की है और इस सभी बांग्लादेशियों को निश्चित तौर से अटक करना चाहिए और उनको उनके देश में भेजना चाहिए. इस तरीके से आके यहाँ उधम मचाएंगे, यहाँ गुंडागिरी होती है, यहाँ नशे के धंधे होते हैं, ये सबको कारणीभूत ये बांग्लादेशी है. इसलिए इनको पायबंद लगना जरूरी है. इसलिए राज्य सरकार कठोर से कठोर कारवाई करेगी. मनपात आता परिस्थिती बदललेली आहे. भाजप आता भाजपचं मोठा भाव आहे.
2 मिनट रोहित पवार की ओर से आप पर आरोप लगाया गया है सिडको की जमीन को लेकर। रोहित पवार आजकल संजय राउत की भूमिका में है, उनको बेछूट आरोप लगाने की आदत पड़ चुकी है और उसमें कोई तथ्य भी नहीं। उसकी इंक्वायरी सब कुछ जो है सरकार ने भी की है। इसलिए रोहित पवार जिनके साथ मिलके ये ब्लैकमेल के धंधे कर रहा है, उसका नतीजा उसको मालूम है क्या निकलने वाला है। इसलिए बेछूट आरोपों को हम ख्याल देते नहीं। सच्चाई उसमें क्या है? एक्चुअल में आरोप जो कर रहे हैं वो सरासर गलत है, आपने बताया। अरे गलत है, अभी तक जमीन उनको ना दी है, भिवलकर को दी है, उसकी 150 एकड़ जमीन संपादित की है। देना तो दूर की बात है, ली है हमने। करोड़ की जमीन लेके सिडको उसके ऊपर प्रोजेक्ट कर रही है। और वो जो पैसे की बात करता है, क्या 12-15 एकड़ जमीन उसको देना है 150 एकड़ में से, उसकी जमीन में से 12.5% के हिसाब से, और उसका वैल्यू 5,000 कोटी का भ्रष्टाचार हुआ जो जमीन की वैल्यू भी नहीं है। ऐसे आरोप करके ये सिर्फ लोगों को दिखाना चाहता है कि मैं बहुत सारा ज्ञानी हूँ और मैं ऐसे भ्रष्टाचार के आरोप मतलब प्रकरण बाहर लाता हूँ। ये सब बकवास है, उसको कोई ख्याल भी देता नहीं। कुछ दिन पहले भाई जगताप ने कहा था कि कांग्रेस शिवसेना के साथ अलायंस में नहीं लड़ेगी, क्योंकि जो निकाय चुनाव रहते हैं ये कार्यकर्ताओं के चुनाव रहते हैं, नेताओं में नहीं आना चाहिए। मैंने 6 महीने पहले ही आपको बताया था कि ये जो महाविकास आघाड़ी है ये टिकने वाली नहीं है। पहले वो इंडिया अलायंस था, महाविकास आघाड़ी हो गई, महाविकास आघाड़ी में बिगाड़ी हो गई और कांग्रेस नहीं चाहेगी ये इस तरीके से अलायंस होकर वो लड़े। कांग्रेस का अपना खुद का एक अलग वजूद है, हर कोई पार्टी का अपना वजूद होता है, और इस तरीके से अगर वो इलेक्शन लड़ते हैं तो उनकी पार्टी नामनेश हो जाएगी। इसलिए वो कार्यकर्ताओं के बल पे ये अकेले में इलेक्शन जरूर लड़ेगी। बीएमसी ने अभी इलेक्शन का बीजेपी ने 150 सीट लड़ाएंगी बोली है, उस पे आपको 55 सीट 60 सीट मिलेंगी ऐसा करें? अभी चुनाव के बारे में कोई भी रणनीति डिसाइड नहीं हुई, ना युति की कोई बात हो चुकी है। ये युति के संदर्भ में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे, अजित दादा बैठ के बात करेंगे और वो जो निर्णय लेंगे उसी तरीके से युति होगी और सीटों का बंटवारा होगा। एकनाथ शिंदे दिल्ली गेलेले आहे, मराठीचा नंतर दिल्लीला गेलेले आहेत आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। निश्चित एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले असतील, त्यांचं काही कारणं असतील, त्याबद्दल मला काय कल्पना नाही, परंतु निश्चित महत्त्वाचं काही बोलणे त्यांना बोलवलं असेल किंवा युती संदर्भामध्ये काही जे काही असेल निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवलं कदाचित असावं। ते स्वतःच याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देऊ शकतात। एक शेवटचा आहे की संभाजीनगरचा प्रश्न आहे आणि संभाजीनगरमध्ये आतापर्यंत शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप लहान भाऊ अशा पद्धतीचे समीकरण व्हायचे, मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। भाजपचं जे आहे ताकद वाढलेली आहे आणि आता भाजप मोठा भाऊ आहे असं भाजपच्या वतीने सांगण्यात येते। भाजपची ताकद वाढलेली म्हणजे मला कळालं नाही। या जिल्ह्यामध्ये 6 भाजप म्हणजे 6 शिवसेनेचे आमदार आहेत, 3 भाजपचे आहेत, ताकद कशी वाढली? आम्ही मोठा भाऊ छोटा भाऊ हे मानायला तयार नाहीत। आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणं हे आमचा उद्देश आहे। मग आम्ही जर असं म्हणलो की आमचे 6 आमदार आहेत, तुमचे 3 आमदार आहेत, असं नसतं उतरत। प्रत्येक निवडणूक ही त्या ठिकाणच्या असलेल्या परिस्थितीनुसार लढवली जाते आणि त्याच पद्धतीने आमची युती होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।